नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कला नवीन अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी ऑनलाईन अभ्यास करत असताना राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर असणारे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत की यावर्षी नवीन अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रम बदललेला आहे, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असेल, बोर्ड प्रश्नपत्रिकेची माहिती काय असेल, नवीन परीक्षेत प्रश्न कशा पद्धतीनं विचारले जातील, गुणाचे विभाजन काय असेल, या सर्व प्रश्नाची माहिती आज तुम्हाला दिली जाईल। त्या दृष्टीने आजचा असणारा हा माहितीचा भाग सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, 2020-21 साठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून इयत्ता 12वी साठी राज्यशास्त्र विषयाच्या दृष्टिकोनातून प्रथम सत्राची जी परीक्षा होणार आहे, या प्रथम सत्राच्या परीक्षेचे विकल्पासह गुण नेमके कसे असणार आहेत याबाबतची माहिती सुरुवातीला आपण पाहतोय। यदा कदाचित कोरोना विषाणूमुळे प्रथम सत्र परीक्षा ऑनलाईन सुद्धा होऊ शकते, पण ही जी परीक्षा असेल या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी आपल्याला आवश्यक असणारी माहिती आहे, प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राची जर व्हायची असेल तर ती 50 गुणाची असेल। विकल्पासह तुम्हाला जे प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारले जाणार आहेत ते 24, 24, 25, 24 दुने 48 आणि 25 73 मार्काचे, पण प्रत्यक्ष सोडवायचे आहेत 50 मार्काचे। 1991 नंतरचे जग यासाठी 24 गुणाचे प्रश्न विचारले जाणार आहेत। 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या व जागतिकीकरण यासाठी 24 गुणाचे प्रश्न विचारले जाणार आहेत। तर 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी समस्या याबाबत 25 गुणाचे प्रश्न विचारले जाणार आहेत। एकूण 73 मार्कापैकी तुम्हाला 50 मार्काचे प्रश्न सोडवायचे आहेत। प्रथम सत्राची जी परीक्षा ज्या वेळेला होईल त्यावेळेला ही 3 प्रकरणं प्रथम सत्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिकेचा जो आराखडा असणार आहे तो आराखडा आपण समजून घेऊया। प्रश्नाचे स्वरूप: प्रश्न क्रमांक 1, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। विकल्प नसणार आहेत, 3 गुण आहेत, 3 प्रश्न विचारले जाणार आहेत। ब, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, 3 गुण आहेत, विकल्पासह 3च प्रश्न असणार आहेत। दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा, 3 गुण आहेत, 3च प्रश्न विचारले जाणार आहेत, 3ही प्रश्नाची उत्तर लिहायची आहेत। गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा, 3 गुण आहेत आणि 3च प्रश्न विचारले जाणार आहेत। पहिला प्रश्न वस्तुनिष्ठ मार्काचा असणार आहे आणि तो 12 गुणासाठी असणार आहे। प्रश्न क्रमांक 2, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा। 4 गुणासाठी 4च उपप्रश्न असणार आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला हा दुसरा प्रश्न सोडवायचा आहे। प्रश्न 3, खालील विधाने चूक की बरोबर सहकारण लिहा, कोणतेही 3 लिहायचे आहेत। तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत, 5 प्रश्न विचारले जाणार आहेत, 3 लिहायचे आहेत। प्रत्येक उपप्रश्न 2 मार्कासाठी विचारला जाणार आहे। प्रत्यक्षात 6 गुणाचे प्रश्न लिहायचे आहेत। खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात लिहा। 3 प्रश्न विचारले जातील, कोणतेही 2 सोडवायचे आहेत, एकाला 4 गुण असणार आहेत। 8 मार्काचे प्रश्न तुम्हाला उत्तरासह सोडवायसाठी असणार आहेत। प्रश्न क्रमांक 5, खालील प्रश्नाची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा। कोणतेही 2 सोडवायचे आहेत, 3 प्रश्न विचारले जाणार आहेत, 5 मार्काला उपप्रश्न असणार आहे, एकूण 10 मार्कासाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये लिहायला मिळणार आहे। प्रश्न 6, दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न आहे। खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर 150 ते 200 शब्दात लिहायचे आहेत। इथे तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार आहेत, एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे 10 गुणासाठी। अशा पद्धतीनं प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका, पहिला प्रश्न 12 मार्काचा, दुसरा प्रश्न 4 मार्काचा, तिसरा प्रश्न 6 मार्काचा, चौथा प्रश्न 8 मार्काचा,
5वा आणि 6वा प्रश्न 10-10 मार्काचा. अशा पद्धतीनं आपले 50 गुण असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय सत्र परीक्षा संपूर्ण पुस्तकावर असणार आहे. आपल्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात एकूण 6 प्रकरणं आहेत. या 6 प्रकरणामध्ये 118 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका 80 गुणासाठी सोडवायची आहे. त्यापैकी पहिलं प्रकरण आहे 1991 नंतरचे जग, 19 मार्कासाठी विचारलं जाणार आहे. घटक दुसरं प्रकरण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण, 19 गुणासाठीच विचारलं जाणार आहे. घटक प्रकरण तिसरं 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी समस्या, 20 गुणासाठी हे प्रकरण परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने, 20 गुणासाठी हा प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत विचारला जाणार आहे. समकालीन भारत सुशासन हा 20 गुणासाठी प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला जाणार आहे. भारत आणि जग 6वा घटक 20 गुणासाठी विचारला जाणार आहे. एकूण 118 मार्काचे प्रश्न असणार आहेत, पण प्रत्यक्षात तुम्हाला 80 मार्कासाठीच प्रश्नाची उत्तरं सोडवावी लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीची जी प्रश्नपत्रिका असणार आहेत, 12वी राज्यशास्त्र या विषयात विद्यार्थ्यामध्ये आवड निर्माण करून तो सोपा कसा जाईल या उद्देशाने पहिल्यांदाच चित्रे, नकाशे, कृती यासारख्या विद्यार्थी केंद्रित उपक्रम या अभ्यासक्रमामध्ये निश्चित केलेले आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्षाचे मूल्यमापन 200 गुणाचे होत असताना घटक चाचणी 25, पहिल्या सत्राला, दुसऱ्या सत्राला 25 असे 50 मार्क्स असणार आहेत. प्रथम सत्रांत परीक्षा ही 50 गुणासाठी असणार आहे आणि द्वितीय सत्रांत परीक्षा 80 गुणासाठी असणार आहे. अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 मार्काची असणार आहे. असे एकूण 200 गुण असणार आहेत. लेखी परीक्षेमध्ये यावर्षी झालेले ठळक बदल आपण पुढील प्रमाणे लक्षात घेतोय. पहा, नेमके लेखी परीक्षेत बदल काय झालेले आहेत याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. प्रश्नांची संख्या कमीत कमी करण्यात आलेली आहे. जोड्या लावाचा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. काही नवीन प्रश्नाचा समावेश करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, संकल्पना समर्पक लिहायचे आहेत, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे, संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे, नकाशाचे निरीक्षण करायचं आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिकेत एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटच्या घटकापर्यंत विद्यार्थ्याचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, अशा पद्धतीनं बदल या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत केलेला आहे. लेखी परीक्षेचा उद्देश काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षेचा जो उद्देश आहे त्यामध्ये खालील प्रश्नाच्या आधारे लेखी परीक्षेचा उद्देश तुम्हाला स्पष्ट होईल. वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्याची विषयाबाबतची मूलभूत माहिती तपासणं हा वस्तुनिष्ठ प्रश्नाचा मुख्य हेतू आहे. लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न, विद्यार्थ्याचं विषयाबद्दलचं आकलन काय झालेलं आहे हे तपासायचं आहे. स्वमत उपयोजनात्मक प्रश्न, स्वतःचे मत कसे विद्यार्थी व्यक्त करतात हे तपासणं आवश्यक आहे. अंतर्गत परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा उद्देश नेमका काय आहे. घटक चाचणी, किमान 2 घटक चाचण्या अनिवार्य आहेत. प्रथम सत्रात परीक्षेच्या पूर्वी सुरुवातीचे घटक, द्वितीय सत्रांत परीक्षेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम या दृष्टिकोनातून घटक चाचणी आणि त्या दृष्टिकोनातून प्रथम सत्र परीक्षा सुरुवातीच्या 3 घटकावर व द्वितीय सत्रांत परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर असणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. द्वितीय सत्र परीक्षा 2020-21 साठी उद्दिष्टानुसार गुणांची विभागणी कशी असेल याबाबत आपण जेव्हा माहिती लक्षात घेतो तेव्हा ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य, ज्ञानावर 20 गुण असणार आहेत. विकल्पासह 20 गुण, म्हणजे जेवढे 20च्या 20 गुण तुम्हाला मिळवणं सोपं आहे. आकलनावर 69 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत, पण 39 गुण तुम्हाला सोडवायसाठी मिळणार आहेत. उपयोजनावर 20 गुणाचे प्रश्न विचारले जातील, 12 गुणाचे प्रश्न सोडवता येतील. कौशल्यावर 9 गुणाचे प्रश्न असतील, 9च्या 9 सोडवणे आवश्यक आहे.
एकूण 118 गुणाचे प्रश्न असतील. 80 गुणाचे प्रश्न आपल्याला सोडवायला मिळणार आहेत. प्रश्नपत्रिका 80 गुणाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना प्रश्न प्रकारानुसार नेमकी गुणविभागणी काय आहे? वस्तुनिष्ठ प्रश्न विकल्पासह 29 गुणाचे आहेत. 20 गुणाचे सोडवावे लागणार आहेत. लघुत्तरी प्रश्न 21 गुणासाठी तुम्हाला सोडवायला मिळणार आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न या ठिकाणी प्रश्नांची संख्या 21, 41 गुणासाठी दीर्घोत्तरी प्रश्न 2 असणार आहेत. 10 मार्कासाठी असणार आहेत. एकूण विकल्पासह 52 प्रश्न असणार आहेत आणि निर्धारित गुण 80 असणार आहेत. हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे प्रश्न प्रकारानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न 29 गुणासाठी आहेत, लघुत्तरी प्रश्न 41 गुणासाठी आहेत आणि दीर्घोत्तरी प्रश्न 10 गुणासाठी आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. बोर्डाची प्रश्नपत्रिका जेव्हा आपली बोर्ड प्रश्नपत्रिका होईल त्यावेळेला द्वितीय सत्रांत परीक्षा 80 गुणाची कशा पद्धतीने असेल याबाबतची माहिती आपण लक्षात घेतोय. प्रश्न पहिला वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न. कंसातील योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. 5 मार्कासाठी 5च्या 5 सोडवायचे आहेत. खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 3 मार्कासाठी प्रश्न 3च्या 3 सोडवायचे आहेत. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. 4 मार्कासाठी प्रश्न आहे. 4च्या 4 सोडवायचे आहेत. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. 4 गुणासाठी प्रश्न आहे. 4च्या 4 सोडवायचे आहेत. गटात न बसणारा शब्द ओळखा. 4 गुणासाठी प्रश्न आहे. 4च्या 4 सोडवायचे आहेत. अशा पद्धतीनं पहिला प्रश्न 20 मार्कासाठी आपल्याला असणार आहे. प्रश्न दुसरा खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा. 4 गुण, 4च्या 4 मार्क मिळणार आहेत. खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. 5च्या 5 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. इथं 9 मार्क आहेत. 20 आणि 9 29 मार्क एका मार्काचे आहेत. पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. प्रश्न तिसरा खालील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहायचं आहे. कोणतेही 5. 7 प्रश्न विचारले जाणार आहेत. 2 मार्कासाठी एक प्रश्न असणार आहे. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणते 3 सोडवायचे आहेत. 3 गुणाला प्रश्न असणार आहे. 5 विचारले जातील. 3 त्रिक 9 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला. 2 प्रश्न सोडवले जात असताना या ठिकाणी 5 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 6 गुणाला एक प्रश्न म्हणजे 12 मार्क्स आहेत. खालील प्रश्नाची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 सोडवायचे आहेत. 4 प्रश्न या ठिकाणी जेव्हा तुम्हाला विचारले जातील तेव्हा 5 मार्काला एक प्रश्न असणार आहे. 10 मार्क्स सोडवायला मिळणार आहेत. शेवटचा प्रश्न 7वा दीर्घोत्तरी स्वरूपाचा. कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे 150 ते 200 शब्दामध्ये. 2 प्रश्न विचारले जातील. 1 सोडवायचा आहे. 10 मार्क्स आहेत. अशा पद्धतीनं वार्षिक परीक्षा 80 मार्काची होणार आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप खूप चांगलं आहे. विद्यार्थ्यांना गुण मिळवण्याची संधी आहे. राज्यशास्त्र हा आंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यास करून तुम्हाला यावर्षी नव्यानं अभ्यासावा लागणार आहे. खूप चांगल्या पद्धतीनं माहिती मिळणार आहे. जगात काय चाललंय या सर्व गोष्टींचा लेखाजोखा इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये 1991 नंतर आजपर्यंतची परिस्थिती काय आहे याबाबतची माहिती तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासलेली जी माहिती आहे या माहितीबाबत आपल्याला काही शंका असतील तर फोनवरून संपर्क साधायचा आहे. जर आपण ही माहिती यूट्यूबवर पाहत असाल तर कमेंट्समध्ये लिहा. आपल्या शंकांना जरूर उत्तरं दिली जातील. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.